नमस्कार. सातारा स्मरणयात्रा या मालिकेतील आज हा 15वा भाग. साताऱ्यातील जुना मोटर स्टँडची आठवण मी शेअर करणार आहे. जुना मोटर स्टँड आता म्हणतो आपण, पण एकेकाळी तोच सातारामधला पॅसेंजर सर्व्हिसचा आणि ट्रक्स ट्रान्सपोर्टचा स्टँड होता. गावामध्ये एक मोकळं मैदान होतं, तिथं हा जुना मोटर स्टँड आहे. म्हणजे तेव्हा नवीन स्टँड होतं, तेव्हा ॲक्च्युली रेग्युलर स्टँडच होता ते. आणि एस टी सुरू झाली जेव्हा, प्रवासी वाहतुकीचं राष्ट्रीयकरण होतं, तेव्हाही स्टँड मुळात तिथेच होता. त्यानंतरच्या काळात सातारच्या आत्ता जो अस्तित्वात स्टँड आहे नवीन, तो नवीन बांधण्यात आला हजेरीमाळ्याच्या बाजूला. आणि अर्थात तो येता काही वर्षानंतर हायवेच्या बाजूला जावा असा आता प्रयत्न चालू आहे, असंही मी आत्ता ऐकून आहे. तर या जुन्या स्टँडच्या आठवणी मी आज आपल्याशी शेअर करणार आहे. गुरुदत्ताच्या साहेब बीबीवर गुलाम या गाजलेल्या चित्रपटात उजाड वास्तूकडे बघून नायकाच्या तोंडी, म्हणजे गुरुदत्ताच्या तोंडी एक वाक्य आहे, एक जमाने में क्या नूर था इस हवेली का. आजच्या साताऱ्यातील जुन्या मोटर स्टँडकडे पाहिले की मला ते हमखास वाक्य आठवतं. फार नाही पण 55-60 वर्षापूर्वी प्रवासी वाहतुकीचे राष्ट्रीयकरण होऊन एस टी होण्यापूर्वी जुना मोटर स्टँड हा सातारचा एकमेव बस स्टँड होता. प्रवासी आणि मालवाहतुकी ते मुख्य केंद्र होते, सतत गजबजलेले आणि असंख्यांना आधार देणारे. ती गजबज आता नावाला शिल्लक राहिली. एस टी होऊन नवीन एस टी स्टँड नाक्यावर गेला तर मालवाहतुकीचे मुख्य केंद्र MIDCकडे गेले. नेमला टेम्पो 407 यांची वर्दळ मात्र अजून जुन्या स्टँडवर आहे, पण ती म्हणजे पूर्ण सिनेमाऐवजी छोट्या ट्रेलरप्रमाणे म्हटली पाहिजे. एस टी होण्यापूर्वी खाजगी पॅसेंजर बसेस प्रवासी वाहतूक करायच्या. फोर्ड, प्रेमो, शॉरोले वगैरे कंपनीच्या 1.5 टनी छोट्या बसेस असत. कंपनीच्या चेसवर लाकडी बॉडी बांधली जाई. पूर्वीच्या कोल गॅसच्या गाड्या जाऊन या आधुनिक पेट्रोल गाड्या आल्या असे म्हटले जाई. त्या वैयक्तिक मालकीच्या असत आणि बरेचदा मालकच ड्रायव्हरही असे. त्यांच्या संघटना होत्या, त्यांना मोटार युनियन म्हणत. 5-6 जण एकत्र येऊन ती स्थापन केली जाई आणि विशिष्ट रूटवर ते आडीपायीने धावत. म्हणजे सातारा ते मेढा रूट करणाऱ्यांची मेढा युनियन, सातारा म्हसवड करण्याची म्हसवड मोटार युनियन वगैरे. माझ्या दोन्ही चोरट्यांची मिळून गोडबोले मोटर ट्रान्सपोर्ट होती. दोघेजण मिळून 2 गाड्यांनी पुणे सातारा हा रूट करत. त्या सर्व गाड्यांचे मिळून, त्या पॅसेंजर गाड्यांचे मिळून जुना मोटर स्टँड हेच बस स्थानक होते. तेथूनच सर्व गाड्या सुटत आणि त्यांची आपापसात स्पर्धासुद्धा असे. ती तिकिटांच्या दरावरून चाले. ते बुकिंग करण्यासाठी मोटार एजंट असत. मला आठवतंय, गदी बाडगुळकरांची मोटार एजंटवरची एक गद्य रेकॉर्ड HMEनी काढलेली जुनी होती. आता ती मिळणं दुर्मिळ आहे. 3.5 मिनिटाच्या रेकॉर्ड असतात ना, त्यामध्ये ती रेकॉर्ड होती. मोटार एजंट आला म्हणून 2 भागाची रेकॉर्ड, 2 रेकॉर्ड्स होत्या एका मागोमाग एक. ते तिकिटाचं बुकिंग करायला बुकिंग मोटार एजंट असत आणि प्रत्येक सीट मागे त्यांना कमिशन मिळेल. त्यांचा आपापसात अक्का इकडे या, भाऊ ही गाडी नवीन आहे असा पॅसेंजर ओढण्यासाठी आरडाओरडा चाले. स्टँडवरच एका बाजूला मोटारी दुरुस्ती करणाऱ्यांची मिस्त्रींची वर्कशॉप होती, तर त्याला लागून मोटारींच्या लाकडी बॉडी बांधण्याचे सुतारांचे कारखाने होते. त्याच्याच आजूबाजूला पंक्चर काढण्याची दुकाने आणि कमान पाट्याने लिफ्ट रिंग्स आणि इतर लोखंडी दुरुस्तीची लोहार घिसाडींची वर्कशॉप होती. विठ्ठलदास पारेख यांचा बारमाशेरचा एक, तर गोविंददास जोशींचा स्टँडबॅग कंपनीचा दुसरा असे पेट्रोल पंप आणि मध्येच जोशी बंधूंचं संतोष भवन होतं, हे हॉटेल होतं. त्या दोघांची चांगली देवाची नावे सोडून, जे वासुदेव आणि मुकुंद अशी नावं होती, त्या दोघांना वाशा आणि मुक्या म्हणण्यात मोटारवाल्यांना आणि त्या दोघांनाही आनंद वाटे. किराणे आणि बल्ला यांची वेल्डिंग शॉप आणि बडेसाहेबचं टायर रिपेअरिंग पलीकडे होतं. बहुतेक मोटार मालकांची उधारी असे आणि वसूल करण्यासाठी त्या सर्वांना त्यांच्या मागे लावावे असे. प्रत्येक गाडीला ड्रायव्हर आणि क्लिनर अशी 2 माणसे लागत. क्लिनरच हळूहळू शिकून पुढे ड्रायव्हर होईल आणि हुशार आणि निर्व्यसनी ड्रायव्हर असला तर तो पुढे मागे स्वतःची गाडी घेऊन मालक होईल. अशा तऱ्हेचे ज्याला आजच्या वर्षात आपण अपवर्ड मोबिलिटी म्हणतो, अपवर्ड मोबिलिटी ती बऱ्यापैकी असे. राष्ट्रीयकरण झाल्यानंतर एस टी स्टँडसुद्धा सुरुवातीला त्याच जागेवर होता. मात्र जुन्या मोटार मालकांच्या काही गाड्या एस टीने विकत घेतल्या, तर काही मालकांनी आपल्या पॅसेंजर गाड्यांचे ट्रकमध्ये रूपांतर करून घेतले आणि ते माल वाहतुकीकडे वळले. बऱ्याच ड्रायव्हर्सना आणि क्लिनर्सना एस टीने सामावून घेतले. गावातील वजनदार असामींच्या दारात पूर्वी पॅसेंजर गाड्या येत असत. रावसाहेबांचे किंवा अण्णासाहेबांचे आवरून होईपर्यंत थांबून राहत. ते सगळे संपले
आणि सर्वांना स्टँडवर जाऊन रांगेत उभे राहण्याची लोकशाही आली. रिझर्वेशनची पद्धत सुरू झाली. वाहतुकीला सोयीचे म्हणून नवा आधुनिक स्टेशन गावाबाहेर उभारण्यात आला. आता जो आहे तो गावातून खूप लांब पडतो म्हणून नवीन स्टँडवरून सुटणारी बस गावात येऊन जुन्या स्टँडवर येऊन मग जावी यासाठी लोक चळवळ झाली. थोडा काळ तो प्रयोगी झाला. मात्र हळूहळू लोकांना नवीन स्टँडची सवय लागल्यावर ती प्रथा बंद पडली. फक्त लोकांच्या सोयीसाठी जुन्या स्टँडवर एक रिझर्वेशन ऑफिस तेव्हा कायम ठेवण्यात आलं होतं. पुढे तेच राजवाड्याला बस स्टॉप झाल्यानंतर ते हलवण्यात आलं, या बस स्टॉपवर आणण्यात आलं. आणि आता जुना मोटर स्टँडवर एस टीचं काही नाही. या सर्व घडामोडींचा काळ 1956च्या आसपास संपला आणि जुना मोटर स्टँडची माणसांची गर्दी ओसरली. मालवाहतुकीच्या ट्रकचे केंद्र मात्र पूर्वीपणे इथेच राहिले. पॅसेंजर एजंटची ऑफिस संपली, पण मालवाहतुकी एजंट आणि त्यांची ऑफिस राहिली आणि तिकडचेच काही इकड्यामुळे वाढली सुद्धा. दत्त गुड्स ट्रान्सपोर्ट, बागवान गुड्स ट्रान्सपोर्ट अशी त्यांची नावे असत. वासुकाका जोशी, बंडू इंगवले, लंगडा बशीर असे काही एजंट प्रसिद्ध होते. मालाची वर्दी धरणे, ट्रक पाठवणे वगैरेबद्दल भाड्याच्या 6% म्हणजे 6.25% म्हणजे रुपयाला 1 आणा वगैरे कमिशन असे. माझ्या गोपाळराव या चुलत्याने ट्रक धंदा चालू ठेवला आणि तो त्यांचा मुलगा मधू दादाने शाळा सोडून बघायला सुरुवात केली. त्यांनी 10वीपर्यंत शिकला आणि शाळा सोडून दिली आणि ट्रक धंदा बघायचा. तोच पुढे मधू काका म्हणून अतिशय लोकप्रिय झाला. अर्थात मोठ्या मालकांना पुढे शेट लावण्याची पद्धत स्टँडवर होती. त्यामुळे मधू शेठ, अब्बा शेठ, इसाक शेठ असे संबंध असे. ट्रक मालकांचा धोतर किंवा लेंगा आणि वर शर्ट टोपी, मात्र उलनचा कोट असलाच पाहिजे असा रिवाजच होता. ते कोट शिवणारे एक शहाजी आणि दुसरे पी.के. बारटक्के म्हणून प्रसिद्ध टेलर्स होते. तेव्हा फोर्ड, शेव्हरोले, कॉमर अशा कंपन्यांचे पेट्रोलचे छोटे म्हणजे 3-4 टनांचे ट्रक असत. पुढे त्यावर पर्किन्स कंपनीची डिझेल इंजिन बसवून कन्व्हर्शन झाली. 56-57च्या सुमारास डॉज कंपनीचे डिझेल ट्रक आले. त्याचा चपट्या शोमुळे त्याला चायना डॉज म्हणत. प्रीमियर ऑटोमोबाईल ते काढले, प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेडने. पाठोपाठ टाटा मोटर्सने मर्सिडीजच्या सहकार्याने टाटा मर्सिडीज बेंझ या नावाने शानदार ट्रक उत्पादन सुरू केले आणि ते गुणवत्तेमुळे खूपच लोकप्रिय झाले. त्यानंतर मग हिंदुस्तान मोटर्सचे बेडफोर्ड आणि अशोक लँडचे लेलँड ट्रक आले. या आधुनिक ट्रकची क्षमता 8 ते 10 टनापर्यंत होती आणि इंजिनसुद्धा शक्तिशाली होती. पूर्वी जुने ट्रक्स असताना ते थेट मुंबईपर्यंत न जाता पुण्यातच दुसऱ्या ट्रकला तो माल देऊन म्हणजे क्रॉसिंग करून परत येत. बोरघाट चढणे आणि उतरणे अवघड असल्यामुळे हा पर्याय असे. नवीन ट्रक्समुळे तो प्रश्न सुटला. पुढे तर सातारकर अहमदाबाद, भावनगर, हैदराबाद, बंगलोरपर्यंत सुद्धा जाऊ लागले. आमच्या मधुरानंतर ट्रक कलकत्ता सुद्धा जाऊन मालाच्या डिलिव्हरी केला, कलकत्ता, चेन्नई, त्रावणकोरपर्यंत. साखर, कूपर कंपनीचे इंजिन्स, लूम्स, पुसेगाव भागातले बटाटे, वाई भागातला भाजीपाला, आंब्याच्या सीझनमध्ये आंबे किंवा कैऱ्या यांच्या वाहतुकीचा या सगळ्यांना मोठा आधार असेल. त्यामुळे ट्रक मालकांची प्रगती होत गेली. 1 ते 2, 2 ते 4 असे ट्रक्स होत गेले. ड्रायव्हर्सही मालक बनले. त्यामुळे जुन्या स्टँडवरची गर्दी आणि उलाढाल वाढती राहिली. समाजात 18 पगड जाती होत्याच, त्याला आता मोटारवाल्यांची 19वी जात म्हणू लागले. बाबूराव लोहार आणि बाबूराव शिंदे असे 2 ट्रक बॉडी बिल्डिंग कारखाने, बाबू कारंजकर, बुटकाबाबू मिस्त्री, पीरवाडीकर मिस्त्री असे मेकॅनिक्स, अण्णा घिसाळीचा लोहार कामांचा कारखाना या सर्वांना बरेच दिवस आले. लोह्यांची स्वामिल आणि बिचकरांचा विजय प्रेसही जुन्या स्टँडवर उत्तम चालू लागला. लाईनवर गेल्यावर बिर्याणी आणि स्पेशल चहाशिवाय चालत नसे आणि वस्ताद म्हणून एक नावी होता एअर्सकडे. वस्तादच्या दाढी आणि तुळशीरामची पानपट्टी ही सुद्धा चैन असे. जुन्या स्टँडचे खरं वैशिष्ट्य म्हणजे खरा सर्व धर्म समभाव. हिंदू मुस्लिम हा भेद तर नव्हताच, पण ब्राह्मण, मराठा, गुजर, लिंगायत, इतर मागासवर्गीय हाही भेद नव्हता. कारे बामणाला हसतच किंवा अहो छत्रपती किंवा काम याबाई असे प्रत्युत्तर सहजपणे येईल आणि त्याचा कोणालाच राग नसे. ड्रायव्हर्स किंवा क्लिनर्स, त्याला क्लिनर्सना किन्नर असा सोपा शब्द रूढ होता. ठेवताना जातीवाद आड येत नसे. गणपती, होळी, खरं धूळवर एकच साजरी होईल आणि ईदचे रोड, शिरखुर्मा किंवा बिर्याणीचा रंग जमेल. स्टँडचा सार्वजनिक गणपती बसेल. पूजेचे काम एकदा भटजीवर सोपवले की मग एखादी डान्सिंग पार्टी होईल आणि मुख्यभर विसर्जन मिरवणुकीत गुलाल ओधून ढोल ताशाच्या तालावर रंगून जाणत असेल.
प्रत्यक्ष विसर्जनाची वेळ आणि मोठेतळी येईपर्यंत प्रारंभी असणाऱ्या 150-200 कार्यकर्त्यांची संख्या 2-3 वर येईल. कारण तोपर्यंत बाकीचे सगळे वेगळ्याच रंगात रंगून गेलेले असत. अनेकदा मिरवणुकीत आमच्या पेठेच्या मागेच तो गणपती आवर्जून असे, कारण मग विसर्जनाची जबाबदारी आमच्यावर आपोआपच येईल. रंगपंचमीसोबत जुन्या स्टँडवर मोठी साजरी होईल. रंगपंचमीला एखाद्या ट्रकात रंगाचे 5-6 बॅरल ठेवून तरुण ट्रकवाल्यांची टोळी बाहेर पडेल. प्रत्येक मोटर मालक, चालक, ड्रायव्हर, मित्र यांच्या दारात ट्रक उभा करायचा. त्यांना त्या बॅरलमध्ये बुचकळायचं आणि पवित्र करून त्यात सामील करून घ्यायचं. असा रंग चालेल. याचा अर्थ ट्रक मालकांच्यामध्ये स्पर्धा नव्हतीच असं नाही, मात्र ती कटथ्रोट नसून निकोप असेल. शिवाय प्रत्येकाने आपापले क्षेत्र निश्चित केलेले. मधुकाका गोडबोले, कांतीबाई शाह आणि कोंडीराम सावकार हे कूपर कंपनीची मुख्यत्वे वाहतूक करेल. तर GD सय्यद, भाटिया कंपनी, रसूल मोहम्मद परिवार मुंबई लाईन करत. आपटे, पाटील, गफूर आणि बुरहान बागवान, शिंदे, कोतवाल वगैरे पुणे ट्रिप्स करत. लग्न सीझनला ट्रकमधून वऱ्हाडाच्या वाहतुकीची मक्तेदारी राजाराम शिंदेची ती पाटकळच्या. तर विटा, वाळू वगैरे लोकलमध्ये हिरासिंग कुंभार, नाईक, चौगुले, मतकर यांना रस असेल. अर्थात एकमेकांच्या क्षेत्रात क्वचित घुसखोरी चालेल. शिवाय बटाटा आणि साखर सीझनला सर्वजण फायदा घेण्यासाठी तिकडे वळत. पुण्यात निजामपूरकरांचे पुणे कोल्हापूर ट्रान्सपोर्ट, तर मुंबईत अर्जुनचे सातारा कराड व बाबूभाई आणि GD सय्यदचे सातारा कोरेगाव आणि विनोद शाहचे शाह ट्रान्सपोर्टची बुकिंग ऑफिसेस सातारकरांना फ्री होती. पुढे अहमदाबादचे काळेश्वरी आणि बंगलोरचे सलामबाई हे एजंट जोडले गेले. SSCच्या परीक्षेनंतर मी जुन्या स्टँडवर मधुबरोबर जात असे. पुण्याला कॉलेज गेल्यावर RTOची सर्व कामे मी करायचो. पण पुन्हा कधी स्पेअर पार्ट्स आणून दे, गाड्याच्या कोणीतरी रिपेअरचे कामं हेही करायचो. वामनराव देवेकरण भाऊकांचे मित्र होते. ते भाटियांच्याकडे दिवाणजी म्हणून काम करीत होते, त्यामुळे त्यांना दिवाणजीच म्हणत. एकेकाळी औंध संस्थानात त्यांनी तबलजी म्हणून नाव कमवून अंतुबा जोशींना साथसुद्धा केली होती. त्यांनी ती नोकरी सोडल्यावर भाऊकांनी त्यांच्यासाठी एक डॉज ट्रक विकत घेतला. तो त्यांनी पाहावा आणि उत्पन्नातील भाग आणि पगार घ्यावा अशी बहुधा व्यवस्था होती. पण प्रत्यक्षात 1-2 वर्ष झाली तो व्यवसाय नीट चालत नव्हता आणि उत्पन्नही फारसे राहतच नव्हते. दिवाणजी खूप मनापासून कष्ट करत होते, पण यश नव्हते. त्या 2 वर्षात माझ्या आणि त्यांचाही स्नेह जुळला. मीही त्यांना जमेल ती मदत करत होतो. तेव्हा मी कॉलेजला होतो पुण्याला. BComचं शेवटचं वर्ष, लॉचं पहिलं वर्ष, BComचं दुसरं आणि तिसरं वर्ष. शेवटी भाऊकांनी तो ट्रक विकून टाकायचं ठरल्यावर मी दिवाणजींची बाजू घेऊन थोडा वाद केला वडिलांशी. पाहिजे तर लॉ कॉलेज करत मी ट्रकचा व्यवसाय सांभाळतो असं म्हटल्यावर भाऊकांनी ट्रक माझ्या नावावर केला आणि तुझा तू सांभाळ म्हणून सांगितले. 1963 आणि 64 अशी 2 वर्षे मी ट्रक धंद्याचा खूप अनुभव घेतला. जुना मोटरसायकलशी माझे नाते आणखी दृढ झाले. ट्रकचा व्यवसाय, खाचाखोचा, दुरुस्ती, एजंट्स, त्यांचे व्यवहार या सगळ्यांनी माझे अनुभवविश्व समृद्ध केले. अनेक खटपटी, मित्रांची मदत याने मी तो चालू ठेवला खरा. हेवीचं लायसन्स काढलं. प्रत्यक्ष मी ट्रक चालवला 50-50, 60-60 किलोमीटर भरलेला. पण आर्थिक समृद्धी काही त्यातनं लाभेना. शेवटी अपयश निमूटपणे मान्य करून दिवाणजी व मिळून तो ट्रक विकण्याचा निर्णय घेऊन मोकळे झालो. त्या सर्व व्यापारातून आम्हाला प्रत्येकी रुपये 5-5 हजार फक्त शिल्लक राहिले. त्यातून मी आयुष्यातले पहिले बँक डिपॉझिट सेंट्रल बँकेत केले. ते रुपये 5,000चे डिपॉझिट पुण्याच्या सेंट्रल बँकेचे अनेक वर्षे रिन्यू होत होते. पुढे त्यांची सातारला सेंट्रल बँकेची शाखा निघाल्यावर तिथं ते आज जवळजवळ 60-65 वर्ष झाले असतील. तिथं सेंट्रल बँकेत अजूनही त्या शकुनाचं होऊन ठेवलं आहे. या सगळ्या समृद्ध अनुभवाच्या जोरावर 1970च्या आसपास मी PhD करण्याचा विचारही केला होता. गुड्स ट्रान्सपोर्ट प्रॉब्लेम्स विथ स्पेशल रेफरन्स टू सातारा डिस्ट्रिक्ट या विषयावर कोल्हापूरचे एक अतिशय जाणकार प्राध्यापक होते, प्राध्यापक डॉक्टर R. दोशी यांच्याबरोबर चर्चा केली ती, पण पुढे नाही शक्य झालं. तेही खरंच. 1958 ते 70 पर्यंत जुन्या स्टँडवर जाणे, बाबू मिस्त्री, अण्णा लोहार, दत्त गुडसे आता दुसरे ट्रान्सपोर्ट हे थांबवून गप्पा मारण्या माझा क्रम चालू होता. अब्बास, बाबू चक्के, हनुमा घाडगे, शांताराम गोसावी, विठ्ठल भोसले, दत्तू नथू, बंडू आणि महबूब बागवान, कमरुद्दीन, हौशी ताहेर म्हणजे खरं टायरबाई म्हणजे खरं नाव ताहेर, गुणी राम सावंत वगैरे राव सावंत, उत्साही मारुतराव गोरे, भगीरथ परदेशी असे अनेक ड्रायव्हर्स, त्यांचे ड्रायव्हिंग सवयी आणि खोडी परिचित झाल्या.
बागवान कंपनी, हिरासिंग दादा, बल्लाळ, बाबूराव आपटे, काशीनाथ पाटील, ज्येष्ठ असे कोंडीराम सावकार, कांतीबाई शाह, गुलाबबाई सय्यद वगैरे मोटरमागाशी सुद्धा स्नेह जुळला. मतकर, कोतवाल, केवडे वगैरे मला लहान ऑपरेटरच्या अडचणी समजल्या. तेव्हा पुण्याचे रामभाऊ कुलकर्णी बांदल यांनी महाराष्ट्र लॉरी ऑपरेटर असोसिएशन म्हणून संघटना बांधली होती. तिच्यातही काम करता आले. कोणाशी कसे वागावे, लाभाडी कशी ओळखावी, संकट आले तरी मन स्थिर ठेवून कसे तोंड द्यावे, अशा अनेक गोष्टी मी त्यातून शिकलो. त्यामुळे जुना मोटरसायकल हे जीवनाचे विद्यापीठच होते अशी माझी भावना आजही आहे. 1978 पर्यंत प्रगती जाताना मोटरसायकल हळूहळू अडचणी येऊ लागल्या. गाड्यांच्या आणि स्पेअर पार्ट्सच्या आणि टायरच्या किमती प्रपंचाने वाढल्या. नवीन तंत्रज्ञानामुळे दुरुस्ती संकल्पना रिप्लेसमेंट आली. शिवाय राष्ट्रीयकृत बँकांनी तरुण बेरोजगारांना कर्ज या सरकारी धट्ट्यामुळे नवीन तंत्रासाठी प्रचंड प्रमाणात कर्जे दिली. त्या तरुणांना व्यवसाय ज्ञान नव्हते, त्यामुळे स्पर्धा जीवघेणी झाली आणि वाहतुकीचे दर पडले, कर्जे थकीत होत गेली. ड्रायव्हरचा मालक होण्याचा काळ जो आता कर्जदार मालकच ड्रायव्हर होण्याची डाऊनवर्ड मोबिलिटी सुरू झाली. या सगळ्यामुळे जुन्या स्टँडची राय हळूहळू जायला लागली. धंदा कमी म्हणून नॉन यूज उभे करून ट्रस्ट तेथे दिनवाणेपणाने दिसू लागले आणि त्यांचे मालक बापूळवाणे. ही वेळ जाईल, काळ बदलेल, पुन्हा चांगले दिवस येतील अशी आशा देऊन सिंगल ट्रकवरून दिवस काढत होते. त्यात जागतिकीकरणाची लाट आली. सर्वच किमती पुन्हा वाढल्या. नवनवीन मॉडेल्स आली. एकेका ट्रकची क्षमता वाढत वाढत 15 टनापर्यंत पोहोचली, तर मोठे ट्रेलर्स 20 टनापर्यंत. शिवाय कंटेनर्सच्या वाहतुकीच्या फ्लीट ओनरची संकल्पना आली. 8 वर्षापूर्वीच्या ट्रक्सना मुंबईत बंदीच झाली. त्यामुळे एका ट्रकवर धंदा करणे आणखीच अवघड आणि अशक्य होत गेले आणि त्यामुळे त्यांची संख्या घटतच गेली. शिवाय नवीन तंत्रज्ञानामुळे कॉम्प्युटरशिवाय दुरुस्ती होईना, त्यामुळे जुन्या मेकॅनिक्सना काम कमी झाले आणि काही झाले की दुरुस्तीसाठी कंपनीत जाणे क्रमप्राप्त झाले. तयार लोखंडी बॉडीचे ट्रक्स येऊ लागले. क्वचित होणारे लाकडी बॉडी बिल्डिंगसुद्धा मशीनवर चालणाऱ्या मोठमोठ्या कारखान्यात होऊ लागल्याने बॉडी बिल्डर सुतारांचाही धंदा संपला. जी.एस. देवी, व्ही.पी. शाह, पठाण वगैरेकडे पूर्वी सहजपणे मिळाले स्पेअर पार्ट्स ट्रकचे आता कंपनीशिवाय मिळण्याचे झाले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम आजच्या जुन्या स्टँडवर झाला आहे. तिथे ट्रक कमी आणि टेम्पो 407 छोटा हत्ती जास्त दिसू लागले. दणक्यात साजरा होणारा गणपती उत्सव जवळजवळ बंदच पडला आहे आणि हा सगळा बदल एकेकाळी हौसेने बांधलेल्या तेथील मंदिरात बसून नरसिंहाचं तिथं मंदिर बांधलं, त्यात बसून नरसिंह पाहत आहे. आता मला त्या दिनवाण्या झाल्या जुन्या स्टँडवर जावेसे वाटत नाही. क्वचित स्वतः गाडीत पेट्रोल भरायला गेलो तर विठ्ठलशेठ पारेखांची मुले अगं त्यांनी चहा कॉफी विचारतात, पण मला विठ्ठलशेठ वगैरे कधी काही प्यालेली अर्धी कॉफी आठवते. जुन्या स्टँडचे जुने वैभव डोळ्यासमोर डोळे किंचित हवे होतात. एक जमाने में क्या नूर था इस जगह का संवाद आठवतो. गलबललेले मन आवरून मी उसने हसू तोंडावर आणतो आणि त्या मुलांना वरकरणी हसून आत्ताच चाय घेऊन आले, पुन्हा निवांत येईन अशा म्हणत कारचा स्टार्टर मारतो. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. नमस्कार.